करतोय तरीही मुलींची सुद्धा एनर्जी कुठे कमी नाहीये। आपण या मुलींशी संवाद साधूया आणि त्यांना विचारूया त्यांचा उत्साह किती आहे। सगळ्यात आधी तुम्हाला गोपाळकालेच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला सुद्धा थँक्यू। किती वर्ष झाले तुम्ही हे सगळं काही? 2 वर्ष। कुठल्या एरिया तुम्ही सगळे राहणार? अच्छा, आणि तुम्ही सगळे एकाच ठिकाणी राहणार आहे? कधी हा ग्रुप कसा फाउंड झाला, म्हणजे कसे तुम्ही सगळे एकत्र आले? मंडळातले पोरी आहे लहानपणापासून। कसा आनंद आहे, कसं वाटतंय? मला ना 2 प्रश्न आहे। एक तर मला आनंदाचा क्षण सांगायचंय, जेव्हा तुम्ही दहीहंडीसाठी जाता तेव्हा मुलांमध्ये जाताना एक वेगळं तुम्ही सुद्धा मुली करतात, त्याचा आनंद किती असतो? आणि काही काही प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतात जेव्हा सगळ्या सर्कल मध्ये दहीहंडी वगैरे खेळताना, ते मला कोण सांगेल? अरे तो मी त्याला कोणता बोलून टाकते ओके, किती आणि किती थर लावता तुम्ही? 5 थर लावता। डायरेक्ट लावले 5 थर लावले। आता एखादा कठीण प्रसंग आपण म्हणतो ना, किंवा हे तुम्हाला असं वाटतं की सफर करावं लागतं, जेव्हा आपण मुलांमध्ये सुद्धा उतरतो, कौतुक सुद्धा होतो, पण हे प्रॉब्लेम सुद्धा सहन करावे लागतात, तर ते काय असतील? वरती चढताना उलट आम्हाला जास्त सपोर्ट करतात। आमची मुलं आहेत ना, आम्हाला जास्त सपोर्ट करतात। ओके, ते लोक सगळे सगळे आमचा मंडळ पूर्ण, अमर संदेश मंडळ पूर्ण सपोर्ट करतो लेडीजला। मला ना सगळ्या मोस्टली यंग मुली दिसतात, युथ दिसताय, इव्हन तुम्ही सुद्धा आहात सगळ्या। माझा 52 एज आहे। 52 एज आहे, वाटत नाही। हा, बेसला आहे। ग्रेट। तुमच्या मधलं एकदम असं खूप प्रयत्न केला आणि मुळात पुढे आले म्हणजे त्यांचा हट्ट आहे की आम्हाला पास लावायचं आणि आम्हाला करून दाखवला। आमच्या पण म्हणजे लेडीजच्या मागे लागून लागून त्यांनी प्रयत्न केले की आम्हाला पास तर लावायला द्या। तुम्ही एकदम तयार वगैरे होऊन आलेला आहात? काय एकदम पूर्ण गेटअप, कोळी गेटअप माझा नवरा आणि मी नेहमीचा वेगळा, आणि आम्ही कोळीच आहोत, त्याच्यामुळे आम्ही कोळी आहे। आणि आमच्या महिला संघटनेच्या त्याच्यामुळे आम्ही हौशीन कलाकार आहेत सगळेजण। काय सांगाल सगळीजण? एक मला शेवटी जोरदार काहीतरी होऊन जाऊ द्या तुमच्या सगळ्यांच्या आवाजात। अमर संदेश जन्म दिवस के अवसर पर मेरी सभी देशवासियों को शुभकामनाएं। आज गोविंद आलारे उत्सव है, मुझे भी उसमें भाग लेने का अवसर प्राप्त हुआ, मेरे लिए सौभाग्य की बात है और मैं सभी को शुभकामनाएं देता हूँ, सभी गोविंदाओं को शुभकामनाएं देता हूँ। वरळी बिडीडी चाळ, आता आपल्याला सुद्धा माहिती आहे की कशा पद्धतीने वरळी पूर्णपणे बदलते, आधीची वरळी आणि आताची वरळी। पण जांभुरी मैदानमध्ये होणारी ही दहीहंडी कितीही वर्ष झाले तरीही त्याचा आनंद आणि उत्साह तसाच असतो। या संपूर्ण कार्यक्रमाचे जे आयोजक आहेत ते आता आपल्यासोबत आहे ॲडव्होकेट संतोष पांडे, या त्यांच्याशी संवाद साधूया। सगळ्यात आधी तुम्हाला नवराष्ट्रभर दहीहंडीच्या गोपाळकालाच्या खूप शुभेच्छा। काय सांगाल, हे वर्ष कसं आहे? कोरोना काळानंतर मला असं समजलं की या ठिकाणी हंडी होणार नाही, त्यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते आणि आशिष शेलारजी यांनी सांगितलं, त्यांनी मला लगेच सांगितलं की आपल्याला सण साजरा करायचा आहे, लोकांना सण साजरा करायचा विसर पडले आहे, त्यामुळे मी ते सुरू केलं। 3 वर्ष सतत देवेंद्रजी उपमुख्यमंत्री म्हणून येत होते आणि आज मला आनंद आहे आज या ठिकाणी ते मुख्यमंत्री म्हणून सुद्धा 14व्या कार्यक्रमात आले आहे। त्याचबरोबर मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलारजी, जे आता मंत्री आहेत सांस्कृतिक मंत्री, या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादामुळे हा कार्यक्रम या ठिकाणी वर्णीकरण करतोय। पारितोषिक काय काय आहे? पारितोषिक वरळीकरांच्या सन्मानासाठी, वरळीच्या लोकांसाठी, वरळीच्या गोविंदा पथकांसाठी एक हंडी त्यांच्या सन्मानाची 99,099 रुपयाची ठेवली आहे आणि मानाची हंडी 1,21,121 हे दोन्ही हंडी ठेवली आहे आणि त्या वरळीकरांना यावर्षी आपण देणार आहोत। आणि खास करून या कार्यक्रम पिढी चाळीत होतोय, पिढी चाळीच्या लोकांच्या सन्मानासाठी, वरळीच्या सन्मानासाठी आम्ही वरळीकरांना देणार आहे। वरळी बिडीडी चाळीची दहीहंडी म्हणजे जांभुरी मैदानामधील दहीहंडी ही फार प्रसिद्ध असते आणि ह्या पूर्ण कार्यक्रमाचे संयोजक जे करतायत ते म्हणजे डॉक्टर निलेश मानकर आता आपल्यासोबत आहे, या त्यांच्याशी संवाद साधूया। सगळ्यात आधी तुम्हाला गोपाळकालाच्या नवराष्ट्रकडून खूप खूप शुभेच्छा। आपणापासून खूप शुभेच्छा। काय सांगाल, माझा पहिला प्रश्न हाच असेल की या वेळेला ह्या वर्षी कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे,
किती मंडळांनी सहभाग घेतलेला आहे या सगळ्याबद्दल? सालाप्रमाणे परिवर्तन दहीहंडी ही संयोजक संतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे मार्गदर्शक कोण मार्गदर्शक आशिष शेलार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते गेले अनेक वर्ष इथे राबवत आहे. आणि या दहीहंडीला कमीत कमी 800 ते 1000 दहीहंडी गोविंदा पथकाने इथे प्रसिद्ध दिलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि अतिशय नियोजन पद्धतीत इथे तुम्ही बघत असाल इथे दहीहंडी चालू आहे. या दहीहंडीमध्ये अनेक मान्यवर इथे सकाळ उपस्थित राहिलेत. महाराष्ट्राचे आमचे लाडके देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब हे पण उपस्थित राहिलेले आहेत. त्याबरोबर मंगलप्रभाजी लोढा साहेब, आमचे आशिष शेलार साहेब, प्रवीण दरेकर साहेब, संजय उपाध्याय साहेब, तसे अनेक मंत्री यांनी इथे वर्णी लावलेली आहे. अतिशय नियोजनबद्ध गेले 3 दिवस हे नियोजन चालू होतं दहीहंडीचं. आणि खूप उत्कृष्टरित्या इथे अनेक कलाकार पण उपस्थित राहिलेले आहेत. आम्हाला आनंद होतोय की प्रत्येक दहीहंडी गोविंदा पथकाने भरपूर प्रतिसाद दिलेला आहे. आपण बघताय की अजून भरपूर दहीहंडी पण इथे आले लाखोंच्या संख्येने. आणि स्वतः देवाभाऊंनी आमच्या लाडक्या देवाभाऊंनी इथे येऊन दहीहंडी फोडलेली आहे. तसेच सुंदर असा एक संभाजी राजांच्या सत्यकथेवर आधारित असा एक चित्रित असा गोविंदा थर लावलेला आहे इथे. सुरक्षा व्यवस्था कशा पद्धतीने, कारण पाऊस खूप जोरदार पडतोय काल रात्रीपासूनच आणि मैदान म्हटल्यावरती चिखल वगैरे सगळीकडे आहे, तर सुरक्षा कशा पद्धतीने करण्यात आली? सुरक्षा व्यवस्था एकदम नियोजित केलेली आहे. आमच्या इकडच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाने आम्हाला खूप मदत केलेली आहे. तसेच इथे भरपूर चिखल साचलेला होता, तर आम्ही वेगळी उपाययोजना केलेली आहे. आम्ही लाकडी भुसा भरून इथे जमीन चांगली करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच इव्हेंट मॅनेजमेंटनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलेलं आहे. अशा पद्धतीने आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हे आमच्याबरोबर सहकार्यात आहेत. काय सांगाल सगळ्यांना, एक मेसेज संदेश काय द्याल सगळ्यांना? या दहीहंडीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना असा संदेश देतो की येत्या महानगरपालिकेत नक्कीच आमचा झेंडा उंचावर फडकेल. कारण परिवर्तन दहीहंडीप्रमाणे परिवर्तन हे होणारच आहे वरीमध्ये. आणि नक्कीच आमचे सगळे नगरसेवक इथे मोठ्या संख्येने निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे. सगळ्यांना आकर्षण असतं ते म्हणजे सेट कसा आहे, मॅनेजमेंट कशी आहे, मग कशा पद्धतीने मॅनेजमेंट केली त्याबद्दल सांगा. गेली 15 दिवस हा कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे. संतोषजी पांडे आहे यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली, त्यामुळे मी हा इव्हेंट पूर्ण ऑर्गनाईज करू शकलो. 15 दिवसामध्ये हा साऊंड लाईट हा स्टेज गेली काल रात्री एवढा पाऊस होता असं वाटलं की मुंबईत पूर्ण तुमचे पाऊस थांबवला. आणि आज बाळगोपाळाचा साजरा करण्यासाठी साजरा करण्याची संधी दिली.